नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत ते मुंबईवरून आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारू, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? सर माझं नाव अमोल संभाजी गुंजाळ. बरं. आणि राहिलं कुठं तुम्ही? राहायला सध्या मी मुंबई घाटकोपर येथे आहे. आणि मूळ गाव कुठलं तुमचं? मूळगाव माझं कांदळी, तालुका जुन्नर, आपली शिवजन्मभूमी अर्थात पुणेच. बरं. आणि किती वर्षापासून राहता मुंबईमध्ये? मुंबईमध्ये मी लहानपणापासून म्हणजे माझं वय आता 36, मी 35 वर्ष तिथे राहतो. 1 वर्ष म्हणजे जन्म माझा इकडेच झाला आणि नंतर मी पुण्याला आलो. मुंबईला आलो सॉरी. बरं. काय कसे अनुभव घडले आणि पहिल्या अनुभवाची सुरुवात कशी झाली? माझे अनुभव म्हणजे तुम्हाला इयर वाईज सांगतो. 1997-98, 2000च्या साली त्याच दरम्यान म्हणजे लहान होतो. त्यावेळेस कसं मला आमची चाळीमध्ये अशी रूम होत्या. तर त्याच्यामध्ये मला असे बाहेर रात्री झोपल्याच्यानंतर ना आवाज यायचे बाहेरून की छुम 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 पंजनाचे. पैंजणाचे. तर मी ते म्हणजे लहान होतो त्यावेळेस मध्ये दुर्लक्ष केलं. पण एक आपली डबल रूम असते खालती पण आणि वरती पण. तर मग 2007मध्ये माझी जेव्हा 10वी कंप्लीट झाली. 10वी कंप्लीट झाल्यानंतर जी वरची रूम होती माझी ती म्हणजे रेंटनी होती पहिली. त्यानंतर मी जेव्हा वरती झोपायला गेलो, उन्हाळ्याची सुट्टी असते त्यावेळेस एक दिवस आला की त्या दिवशी मी कसं म्हणजे वरचा जो रूम आहे आपला दरवाजा मी उघडा करून झोपतो, कारण खाली गरम व्हायचं म्हणून मी वरती जायचो झोपायला. मी एकटाच असायचो वरती रूममध्ये, काय नाही, मी एकटाच असायचो. तर आपला दरवाजा जो असतो त्याच्यावर उंबरठ्यावरती मी उशी ठेवून मस्त मी झोपायचो. मस्त थंड वारा लागायचा. आणि अचानक रात्री म्हणजे असं परत आवाज आला मला छुम 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 पैंजणांचा. तर मी जस्ट झोपेमध्येच होतो. मी आपलं जस्ट खाली बघितलं असं, मी बोललो रात्री एवढा आवाज. तर चेक करण्यासाठी मी जस्ट खाली बघतोय. तर एक सफेद साडीवाली बाई अशी जाताना दिसली. जाताना दिसल्याच्यानंतर मग मी म्हणजे दुर्लक्ष केलं. तरी वेळ काय झाली होती त्यावेळेस? वेळ आता सांगता नाही, कारण वरती रूम पूर्ण मोकळी, चोरी करण्यासाठी असं काहीच नाही. आणि मी एकटा झोपायचो. नाही गाड्या, नाही कसलं काय सामान, कसलंच काय नाही. त्यामुळे टायमिंग नाही सांगू शकत. तर रात्रीचा टाईम होता. मग मी दुर्लक्ष केलं, तसंच झोपी गेलो. मी बघितलं जाताना की जात होती. त्यानंतर सकाळी जेव्हा उठल्याच्यानंतर मी विचार करत होतो की माझा हा भास होता की स्वप्न होतं. पण मी दुर्लक्ष केलं. पण नंतर एकदा म्हणजे क्लिक झालं की बाबा अमावास्येच्या दिवशी असं काहीतरी घडतं आणि हे असं दिसतं. तर त्यासाठी मी जस्ट कॅलेंडर चेक केलं. त्याच्यामध्ये खरंच अमावास्या होती आणि चालू होती. दुसऱ्या दिवशी बी दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत राहते तर होती. तर मी बोललो नेक्स्ट टाईम परत आपण एकदा अमावास्या आली की त्यावेळेस आपण परत एकदा बघूया की हे भास होता की खरं आहे. हे कन्फर्म करण्यासाठी मी पुढच्या अमावास्येचा मी कॅलेंडरमध्ये चेक करून त्या तारखेला राऊंड केला आणि त्या दिवसाची मी वाट बघत बसलो. तर मग तो दिवस आला. आल्याच्यानंतर मग त्यावेळेस मी परत कोणाला काय बोललो नाही. आणि हा जो पाठीमागचा प्रसंग झाला हा मी घरी काय कोणाला बोललो नाही. आणि मी म्हणजे असं भीती वगैरे काय नाही, कारण मी बोललो आता पहिलं आपल्याला कन्फर्म करू दे. तर मग मी परत आपलं वरती गेलो, झोपलो आणि त्यावेळेस जागसूद राहिलो, झोपलो नाही जास्त. आणि परत जाताना दिसलं. पण मी 9-10 वाजता जेवण वगैरे जेव्हा 10 वाजता वरती झोपायला गेलो. पण रात्रीचा टाईम असा झाला की तोपर्यंत बोललो आत्ताच येईल मगच येईल. पण ते काय मला दिसलं नाही, म्हणून मी आपले थोडी हे होतं. तर मग रात्रीचा परत टाईम झाला, परत मला आवाज आला. मी जरा थोडं डोळे उघडले, बोललो हा आला, बोला आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी मी परत एकदा खाली बघितलं, वरच्या रूमवरून खाली बघितलं जस्ट. तर परत ती जाताना मला दिसले. परत जाताना दिसले तर मी बोललो हा आहे म्हणून. त्याच्यानंतर मग झोपल्यानंतर परत सकाळी उठल्याच्यानंतर मी बोललो अरे बोललो मी झोपेत होतो, खरंच मी भास बघितला आहे. परत त्यावेळेस पण मला तसं आलं. पण मला कन्फर्म होतं की मी झोपलो नव्हतं, मी बघितलं. मग तिसऱ्यांदा मी परत बोललो की परत एकदा आपल्याला कन्फर्म करावं लागणार. आणि त्यावेळी दिवशी पूर्ण आपल्याला झोपायचंच नाही, जागं राहू आणि बसून राहू, काहीतरी टाईमपास करू, पण झोपायचं नाही, कन्फर्म करण्यासाठी बघायचं नाही. बोललो ठीक आहे. विचार केला. मग नेक्स्ट टायमाला जेव्हा आणि मे महिन्याची सुट्टीच्या टायमाला मग सुट्टी पडली, तर मग नेक्स्ट टायमाला जेव्हा अमावस्या होती त्या दिवशी काय झालं, नेमकी त्याच दिवशी म्हणजे मी वरती गेलो झोपायला गेल्याच्यानंतर माझी मम्मी, माझा भाऊ आहे, बहीण आहे, तर ते लोक बोलले की आपण वरती जाऊया झोपायला, खाली गरम होते. तर ते लोक पण आमच्याबरोबर माझ्याबरोबर वरती झोपायला आले.
म्हणजे दादा आम्ही इथं झोपतो म्हणून वरती तुझ्याबरोबर. पप्पा खाली थांबले, कारण खाली कोणतरी पाहिजे म्हणून पप्पा थांबले. आम्ही झोपल्याच्या नंतरनं मी विचार केला, बोललो आता दरवाजा तर उघडाच राहतो आणि आपल्याबरोबर घरी म्हणजे लेडीज वगैरे लहान म्हणजे भाऊ होता, भाऊ एकदम लहान होता त्यावेळेस, आणि बहीण वगैरे लेडीज वगैरे पण म्हणजे आई वगैरे आहे. तर बोललो त्यांना जर काय असं सांगितलं रात्रीच्या टायमाला जर काय प्रॉब्लेम झाला तर मग ते घाबरणार आणि खाली सगळं म्हणजे प्रॉब्लेम होईल. तर बोललो यांना सांगूया एकदा, आणि अजूनपर्यंत मी सांगितलं नाही. तर मी सांगितलं की मम्मी असं असं आहे, मला प्रत्येक अमावस्याला आवाज येतो आणि इथून जाताना दिसते. तर हे काय पॅटर्न माहीत नाही, मी ते दोनदा बघितलं आहे, पण आज मला परत बघायचं आहे म्हणून मी थांबलो आहे. तर तुम्ही आज वरती आले तर बघा. तर मला मम्मी कशी बोलली की हे असं काय नसतं, आम्हाला घाबरू नको. तर बोललो बघा बोललो तुमच्या याच्यावर मी खोटं नाही बोलत, जे आहे ते तुम्हाला सांगतो. आज आणि अमावस्या पण मी चेक केले, मी पाठीमागेच्या वेळेस दोनदा बघितले आणि मला पहिल्यापासून आवाज येतो लहानपणापासून. तर बोललो मी ते दुर्लक्ष केलं, पण आता खरोखर मला दिसलं आहे टायमाला. तर मम्मी बोलते नाही तू खोटंच बोलते, की मम्मी म्हणजे सिरियस मला घेत नव्हती. मग मम्मीला मी बोललो मम्मी तुझी शपथ की हे आहे, मी बघितले दोनदा बघितले. तेव्हा मम्मीला विश्वास पडला, कारण मम्मीची आईची खोटी शपथ तर कोणी घेणार नाही. तर त्यासाठी मम्मी बोलली ठीक आहे आम्ही जातो बोललो. ते घाबरले आणि ते लगेच निघून गेले. मग खाली जाऊन पप्पाने सांगितलं की असं असं बोलते. ते म्हणते तू पण चल खाली. मला नाही, मी नाही नाही बोले तू चल. मला त्या दिवशी थांबून होते देत, पण मी म्हणलं नाहीच बोलत, तुम्ही जावं. मी थांबलो. थांबल्याच्यानंतर मग त्या दिवशी मी जागा राहिलो म्हणलं. ते बोलले मग एक काम कर तुला झोपायचं झोप, कारण मला गरम होते ना. तर बोलू मी नाही खाली येणार बोललो, तुम्ही जाऊन झोपा, मी दरवाजा बंद करतो वाटलं. मी फक्त त्यांना एक खोटं आश्वासन दिलं आणि खाली पाठवलं. त्याच्यानंतर थांबलो. नंतर मग ते गेल्याजण हळूच दरवाजा बोलला. परत मी तिथे झोपलो उंबाट्यावर आणि वरती लक्ष देत बसले. झोपलो नाही त्या दिवशी, आणि मी त्यावेळेस रात्रभर झोपलो नाही. मी लक्षात देत होतो की आपल्याला हे आज बघायचं, खरं खोटे काय आहे ते बघायचं. काय तो प्रकार बघायचा? हो. मग मी जेव्हा मग ते टाईम आला, टाईम असेल एक अंदाजे 2-3च्या दरम्यान असेल, असाच टाईम असेल. तर त्या टायमाला ते परत आवाज आला. जसा छुम छुम पहिल्यांदाचा आवाज यायला लागला, मी एकदम कान तीक्ष्ण, मी बघितलं बोललो याचा आवाज. मी पूर्ण डोकून बघितलं, लाईट वगैरे माझी सगळी बंदच होती. तर बोललो आवाज वगैरे द्यायचा नाही, फक्त कन्फर्म करण्यासाठी, आपल्याला बाकीचं काय करायचं नाही. मग मी फक्त जे बघितलं खाली, ते एक 5-7 सेकंदाने ती अशी जाताना मला हळूहळू चालताना दिसली. चेहऱ्यावर दिसला का? चेहरा नाही दिसला, कारण ती माझं जी रूम होती, मी खाली बघायचं ना, जिना आपला असा, आणि ती ह्या बाजूने यायची निघून जायची वर. पण मला तिचा चेहरा कधी दिसला नाही. तिची मला जाताना पाठीमागून फक्त पाठ दिसायची, बाकी काय नाही, सफेद साडीवाली. तो माझा म्हणजे जेव्हा मी बघितलं ते मग मला नाही, मी बोललो एक कन्फर्म आहे, मस्करी नाही. तर मग त्यावेळेस मी दरवाजा बंद केला आणि डायरेक्ट झोपे गेलो. म्हणलं राहू दे. मग काय तुम्हाला त्रास वगैरे झाला का त्या सगळ्या गोष्टींचा? मला त्या गोष्टीचा नंतर म्हणजे असं कधी त्रास नाही झाला, कारण आपण कधी त्या गोष्टीला त्रास दिला नाही, कधी आवाज दिला नाही. मग आपल्याला पण कधी काय म्हणजे असा प्रॉब्लेम नाही. बरं. तेव्हा मग मी मम्मीला दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि बोललो की असा असा अनुभव आहे. रात्री पण मी त्यासाठी ना परत दरवाजा उघडला. तुम्हाला सांगितलं जावा दरवाजा बंद करतो, पण मी उघडला होता, बसलो, बघितलं, जाताना दिसले मला. म्हणलं आहे. मम्मी म्हणते पुढच्या वेळेस तू झोपूच नको पण. मग कळलं का त्याचं बॅकग्राऊंड काय होतं, म्हणजे ती कोण होती, काय होती ते? नाही कळालं नाही मला ते, कारण किंवा आजूबाजूच्या लोकांना विचारून? आजूबाजूला मी ते म्हणजे जस्ट थोड्या दिवसांनी मी असं म्हणजे आमच्या इथे जवळच राहतात ते, म्हणजे जुनी माणूस आहे. तर त्यांना विचारलं का, म्हणजे आम्ही म्हणजे तिथे जवळचे जेवढे मित्र आहेत ना, तर आम्ही खेळत होतो संध्याच्या टायमाला. तर जस्ट आमचा असा विषय निघाला, आम्ही बसल्यानंतर गप्पा गोष्टी करत होतो. मी म्हणायची असं सुट्टी असेल त्या हिशोबाने त्यांना विचारलं पोरांमध्ये. तर त्यातला एक मुलगा बोलला की हा असा अनुभव आहे माझ्या पप्पांना, आपल्या इथे होतं असं. पप्पांनी मला सांगितलं. तर एकदा पण पप्पाने विचारलं, आणि त्यांच्या घराच्या बाजूलाच बसत होतो. त्यांना विचारलं त्या काकांना, तर काका बोलले तुला दिसलं? म्हणलं कुठं दिसलं? म्हणलं इथून जाताना दिसलं. म्हणलं कोण होतं? म्हणलं सफेद साडीवाली बाई होती. तर बोललो ते काका बोलले की हा म्हणून इथं आपल्या म्हणजे आमचं रूम आणि त्यांची रूम, त्याच्या दोघांच्या मधोमध एक विहीर होती, म्हणजे 50-60 वर्षापूर्वी. त्यावेळेस इथं सगळं जंगल होतं, रस्ता वगैरे इकडे काय नाही, मोकळं. आणि विहीर होती, त्या विहिरीमध्ये एका बाईने म्हणजे जीव दिला होता त्या विहिरीमध्ये. त्याच्यामुळे मग लोकांनी लक्ष नाही दिलं. पण ते मला एकदा दिसलं होतं, आणि अजून एक तिथे वरती एक माणूस आहे, तर त्यांना पण दिसले होते कामावून येत आहे, कारण आम्ही नाईटवरून एकदा आलो होतो. त्यापासून मी नाईट बंद केली आणि डेला जायला लागलो. तिथे आहे, आणि ते विहीर बुजवल्याच्या नंतरनं ते सगळं बंद झालं. आजपर्यंत कोणाला दिसतं नाही, पण तुला कोण दिसतंय माहीत नाही. मात्र बहुतेक तेच असावे, कारण विहीर
तिथं जाऊन ते तिथे स्टॉप व्हायचे, तिथपर्यंत जाताना दिसायचे, त्याच्या पुढे जाताना नाही दिसत. म्हणजे तिथं विहीर होती, तिथपर्यंत जाते म्हणजे तीच. त्याच्यानंतर तुमच्या व्यतिरिक्त कोणाला दिसते का परत तिकडे ती? तिथं मला अजून कोणाचं म्हणजे असं हे नाही. माझं कसं आता आपलं मनुष्यगण असतात, बोलतात की मनुष्यगण असतो त्यांना दिसतं, तर माझं मनुष्यगण आहे म्हणून मला दिसतं तसं. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरा कुठला अनुभव आहे? दुसरा अनुभव आता हे झालं आपल्या 2000चं बरोबर. त्यानंतरनं 2007मध्ये हे झालं. त्याच्यानंतरनं 2-3 वर्षांनी म्हणजे 2010मध्ये माझे नवीन मित्र होते. पण हे आम्ही तुम्ही म्हणले ना, हे 1997 ते 2000च्या मध्ये झालं नाही प्रकरण? नाही, ते 1997-98 त्या साली म्हणजे मी तेव्हा लहान होतो. तेव्हा आम्ही खालीच असायचो. म्हणजे त्यावेळेस फक्त आवाज यायचा, चमचम म्हणून पैंजणाचा आवाज यायचा. पण हे प्रकरण तुम्हाला दिसल्यावर 2007ला? हे दिसलं मला 2007ला. त्यावेळेस मी 10वीला होतो आणि त्यावेळेस मी म्हणजे मोठा झाला, मुलगा मोठा झाला, मग ठीक आहे वरती झोपू दे, काय प्रॉब्लेम नाही. आणि वरती तसं चोरी करण्यासाठी वरती रूममध्ये काहीच नव्हतं, पूर्ण रूम मोकळा होता, रेंटने दिला होता म्हणून. नंतर खाली झाला आम्हाला अभ्यासासाठी. त्यावेळेस मग बोललो आता मी म्हणे सुट्टी आहे, तर वरती झोपूया बोललो गरमीमुळे. तेव्हा मला हा 2010मध्ये मला अनुभव आला. 7मध्ये? हां सॉरी, 2007मध्ये. मग नंतर त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला अनुभव आला? दुसरा अनुभव आता 2-3 वर्षानंतर 2010मध्ये माझे जे मित्र बनले होते नवीन, तर ते ॲक्च्युली इलेक्ट्रिशियनचं काम करतात. इलेक्ट्रिशियनचं काम करताना ते त्यांचं काम कसं असतं, बाहेरगावी असायचे, ते नेहमी बाहेरगावी जायचे. तर आमच्या इथली जी म्हणजे आम्ही जो आमचा चौक असतो जिथं आम्ही उभं राहायचो, तिथे बाकीची मुलं बोलायचे अरे तुम्ही बाहेरगावी जातात, फिरायला वगैरे जातात, मौज मजा करतात. पण त्या लोकांना माहिती नाही की ॲक्च्युली हे लोक काय काम करतात किंवा काय करतात, कशाला जातात. हे बाहेर जातात, खूप एन्जॉय करतात त्यासाठी. म्हणून मी पण बोललो की यार मला पण घेऊन जावा. माझं शिक्षण वगैरे 10वी झालं होतं, 11वी-12वी. मग त्याच्यानंतर आर्किटेक्चरचा आपला डिप्लोमा डिग्री वगैरे झालं. त्यानंतर मग मी त्यांना बोललो की बाबा मला पण तुमच्याबरोबर घेऊन जावा फिरायला, कुठे जातं ते. तर मी फर्स्ट टाईम त्यांच्याबरोबर, ते बोलले की एक वेळ आला त्यांचं नाशिकला चांदवड म्हणून हे होतं, तिकडे गेले होते. त्याच्यानंतर मग त्यांच्याबरोबर मी 1 हप्ता आलो. त्याच्यानंतरून मला ते 15 दिवसातच मला ते बोलले की एक नाशिकला परत घोटी म्हणून कसारा घाट आहे ना, कसारा घाटीच्या नंतर वरती इगतपुरी, पुढे घोटी गाव येतं, तिथे टोलनाका मोठा. तर त्या टोलनाक्याचं काम आलं तर आपल्याला जावं लागेल आणि ते आपल्याला करायचं इलेक्ट्रिशियनचं काम आहे. तर ते जेव्हा मला माहीत पडलं की हे लोक फिरायला नाही जात, की यांचं काम असतं त्यासाठी हे जातात कामासाठी. 6 महिने तिकडे, 6 महिने मुंबईमध्ये. मग मी त्यांच्याबरोबर बोललो ठीक आहे, डन करतो. मी घरी सांगितलं की असं असं आहे, मी परत त्यांच्याबरोबर चाललो आहे. मग ते माझं पण त्यांच्यावर इलेक्ट्रिशियनचं चालू झालं. तो एक बोला प्रत्येक अनुभव आपला घेऊया, अनुभव काय वाया जात नाही, म्हणून गेलो त्यांच्याबरोबर. तर तिथे आम्ही एक म्हणजे 15-20 दिवस काम केलं असेल. त्याच्यानंतर बोलू कंटाळा आला, बोलू आता मुंबईला जायचं. कारण मी नवीन होतो त्यांच्यामध्ये, त्यांना सवय होती, मला सवय नव्हती, स्टार्टिंगच होती माझी कामाची. तर शिक्षण झालं आणि कामाची नवीन स्टार्ट डायरेक्ट माझं बाहेरच. तर मग त्यांच्याबरोबर मी गेलो. 15-20 दिवसांनी मला कंटाळा आल्यानंतर त्या बोलले ठीक आहे चला आपण एक राऊंड मारू, मुंबईला जाऊया, परत 2 दिवस थांबून निघून येऊया. शनिवार रविवार थांबलो मुंबईला, सोमवारी परत आलो. आल्याच्यानंतर मग 1 हप्ता गेला असेल आणि एक टाईम असा आला की आमचं काम तिथे आम्ही कसं करायचो, डे नाईट कंटिन्युअसली काम. नाश्ता करायचा तिथेच असायचं, जवळच आमचं हॉटेल होतं, बाजूलाच हायवेला. तिथे जेवायचं, जेवून झालं की परत आपलं काम स्टार्ट. त्याच्यानंतरून नाईटला आम्ही 9-10 वाजता जेवून झालं की परत एक 10 वाजता आमचं काम चालू असायचं. तर एक दिवस असा आला की अमावस्या होती. आम्हाला म्हणजे ह्या गोष्टीचं आपल्याला काही नॉलेज नाही, कारण माझा अनुभव झाला होता तो फक्त मलाच, बाकीच्यांना काय नाही. कारण हे लोक कंटिन्युअसली काम करायचे, त्यांना सवय होती बाहेरगावी काम करायची, फिरायची, कुठेही जा कुठेही या, आणि ते व्यवस्थित होतं त्यांचं सगळं. तर तिथं गेल्याच्यानंतरून म्हणजे टोल नाक्याचं आमचं काम होतं इलेक्ट्रिशियनचं. आम्ही तिथं गेल्याच्यानंतरून रात्रीचा टाईम होता काहीतरी, मोस्टली 1 वाजले असेल. 1 वाजता काय झालं, आम्ही आपला जो हे असतो टोल नाका असतो, तर टोल नाका त्याचे जे बूथ असतात ना, ते इकडे ते बूथ आणि त्याच्या राईट साईडला त्यांचे ऑफिसेस असतात, मोठमोठे बिल्डिंग वगैरे असते. तर त्या बिल्डिंगच्या बाजूला छोटे छोटे रूम होते, त्याच्यामध्ये कधी इलेक्ट्रिशियनचं किंवा पॅनलचे रूम, असे वेगवेगळे रूम असतात. तर ते रूम होते. ते एका रूममध्ये आम्ही रात्रीचं काम करत होतो, 1-2च्या दरम्यान असेल. तर काम करत असताना आमचं
आवाज आला असा अचानक हसायचा, मोठ्या मोठ्याने हसायचा, की बोले अरे रात्री एवढ्या रात्री कोण हसते म्हणून. तर आम्ही जस्ट असं नजर फिरवली तर टोल नाक्याच्या आजूबाजूला पूर्ण शेती म्हणजे जमीन फक्त अशी. तर त्याच्यामध्ये एक भाताचं शेत होतं समोरच. आणि बघा आपल्या टोल नाका आहे ना, टोल नाक्याच्या बाजूला जे मोठे मोठे लाईटी लागलेले असतात आयमस, त्याचा जो उजेड आहे ना प्रकाश, तो असा 1 किलोमीटर जातो, लांब पडतो, खूप उंच असतात. तर त्याचा जो प्रकाश आहे ना तो इकडे पडायचा त्या शेतामध्ये. तर त्या शेतामध्ये मोठा दगड होता. आमचा जे काम करत होतं त्या रूम आणि समोर पूर्ण प्लेन जागा शेताची. त्या जागेमधून एक 150 मीटर अंतर असेल, 100-150 ऑलमोस्ट. तिथे एक मधोमध मोठा दगड होता शेतामध्ये. त्या दगडाच्या म्हणजे दगडाच्या वरती ती सफेद साडीवाली एक बाई बसली होती. ती जेव्हा बाई आम्हाला म्हणजे दिसली त्या प्रकाशामध्ये, अक्षरशः म्हणजे आमचं म्हणजे काय बोलून काय नाही, ती म्हणजे हसतच होती, मोठ्या मोठ्याने हसत होती. आवाज एवढा मोठा ना की आम्हाला पूर्ण क्लिअरली आवाज येतो एवढ्या लांबून. मग बोला आता बोलो करायचं काय, आम्ही घाबरल्याच्या नंतर ना बोललो अरे हे काय प्रकार, म्हणजे खरंच कोण आहे की नाही. मग मित्र आमचे बोलले की एक काम करूया, पटकन शटर खाली घे. आणि ते शटर बघा पहिलेच म्हणजे ते शटर असं होतं, ते शटरला हँडल टाकायचा आणि असं गोल गोल फिरव, तेव्हा हळूहळू येतं. बरोबर. ते शटर होता. तर मग पटकन एक जण, तो आमच्यामध्ये एक गणेश म्हणून मित्र आहे, तर त्याला कसली भीती नाही, तो पटकन गेला, हँडल घेतला, फिरवला, शटर खाली आला, अर्धाच खाली केला, कारण त्याची बी फाटली होती. तो पण आल्याच्यानंतर मग आतमध्ये पॅनल रूम असतो ना, त्या पॅनल रूमच्या खाली खड्डा असतो केबलसाठी, त्या खड्ड्यामध्ये आम्ही जाऊन बसलो. आणि शटर आमचं थोडं उघडंच राहिलं होतं, कारण त्याला पण आतमध्ये यायला पाहिजे. मग तो आतमध्ये आला आणि जेव्हा बघितलं असं म्हणजे खालून की बाबा हां दिसते अजून पण आहे, आणि आवाज अजूनही येत होता. 5 मिनटं झाले, 10 मिनटं झाली, 15 मिनटं, बोलू आता करायचं काय. मग बोललो ही तर बंदच होत नाही, म्हणजे कंटिन्यू हसत होती, मोठा मोठा आवाज. मग आम्ही बोललो ती जेव्हा आमच्यामधले एक मित्र होता, तो बोलला की ती जेव्हा हसायची बंद होईल, जेव्हा आवाज बंद होईल तेव्हा समजायचं की गेले, काही नाही. त्याच्यानंतर आपण बाहेर जाऊया. बाहेर गेल्याच्यानंतर ना एकाने शटर खाली घ्या, पटकन लॉक लावू आणि डायरेक्ट आपल्या घरी जाऊया. आणि आमचं जे रूम होता राहण्याचा, तर ह्या आपला टोल नाका घोटीचा, आणि इकडे घोटी गाव 1 किलोमीटर, आणि इकडे 500 मीटरवरती आमची रूम होती राहायला. तर बोललो एवढ्या लांब जायचं आहे बोललो आपल्याला, तर जाऊया बोलू एकत्र, घाबरू नका बोलू. तर आम्ही निघालो. जसं बाहेर येणार तेवढ्यात तो एक म्हणजे मित्र बोलला की एक काम करूया अमोल, गणेश म्हणजे कुमार होतं त्याचा तो. तर तो काय बोलला की अमोल तू हा हँडल घे, आपण बाहेर जाऊया. बाहेर गेल्याच्यानंतर ना तू शटर हळूहळू खाली घे. हळूहळू खाली घेतल्याच्यानंतर ना दुसरा मित्र होता तो गणेश, त्याला सांगितलं की तू लॉक लाव. तर बोलला ठीक आहे चालते म्हणून. बोललो पण आहे ना, ती जर परत हसायचा आवाज आला किंवा जर बोलवलं आवाज आला किंवा काहीही झालं तर पाठीमागं बघायचं नाही. तर बोललो ठीक आहे चालतंय, बोललो पाठीमागं बघू नका, लॉक लावूया आणि गप्पपणे आपण निघून जाऊया, पळू नका. तर बोललो ठीक आहे चालेल. मग जेव्हा आम्ही बाहेर निघणार तेवढ्यात तो गणेश होता, मित्रपरिवार म्हणजे असं हे नाही मस्करी की नाही, म्हणजे हे काय असं नाही, मानत नाही. त्याच्या मग तो गणेश बोलला की नाही अमोल तू शटर खाली घेणार ना आणि मी लॉक लावणार. तर तसं नाही, मी शटर खाली घेणार, लॉक तू लावायचा. तर मी बोललो असं का बरं. तो कुमार बोलतो की राहू दे ना, तुला काय करायचं आहे, तू लावू ना पटापट, आपण जाऊया. तर बोललो ठीक आहे चालेल, काय हरकत नाही. मग आम्ही कसं तरी म्हणजे ती हसायचा आवाज बंद झाला होता. आम्ही जस्ट शटरमधून अर्धा शटर खाली होतो, तर खाली वाकून आम्ही बाहेर आलो. पाठीमागं बघितलं नाही, कारण हे शटर असं होतं ना आणि ते समोर शेत होतं, तर पाठीमागं आमची आता पार झाली. मग आम्ही त्या मित्रांनी आपलं शटर खाली घेतलं. जसं खाली घेतलं आणि मी लॉक फक्त लावला होता आणि लाईटी वगैरे काय नव्हता, सगळं अंधारच. आणि पाठीमागं ती बाई होती, शांतता होती. मग मी लॉक लावणार तेवढ्यात चावी माझ्याकडनं अंधारातून खाली पडली. आणि खाली माहिती आता काम करतात म्हटलं, ती सगळं खाली बारीक बारीक खडी वाळू अशी दगडे वगैरे होत्या, त्याची चावी ती खाली पडली. आणि मी बोलो अरे बोलो गणेश खाली चावी पडली, बोलो बॅटरी लावा.
तर मी खाली असं म्हणजे चेक करण्यासाठी हात लावतोय, तर पाठीमागून परत आवाज यायला चालू झाला हसायचा. तर बोललो सगळेजण घाबरले. आता बोललो "ए, लवकर लाव, लवकर लाव." आणि आवाज कसा आपला व्हॉल्यूम आपण वाढवतो तसा हळूहळू आवाज वाढतो आणि मोठ्या मोठ्याने आवाज येत होता. ती बाई होती 100-150 मीटर अंतरावरती. तरी पण एवढा मोठा आवाज येत होता ना, की असं वाटतं की ती जवळच आहे, म्हणजे खूप जवळ आहे. बाजूलाच बसून हसते, असं एवढा मोठा आवाज. आम्ही बोललो पाठीमागं बघायचं नाही. तर बोललो पटकन लॉक लावा, पटकन. मग मी परत चावी शोधतोय, पण चावी काय भेटली नाही. जसा तिचा आवाज वाढला वाढला, एवढा आवाज वाढला ना, की या पाठीमागे जे उभे होते ना चौघंजण, त्यांना वाटलं की ती जवळ आली, म्हणून ते पळून गेले. पण मला दिसलं नाही, कारण अंधारच होते. ते पाठीमागे उभे होते ना. तर मी चावी शोधतोय. अरे बोललो चावी शोधत नाही, बॅटरी लावा. अरे बॅटरी लावा. मला आवाज नाही, हा नाही, हो ना. मी जस्ट पाठी बघितलं तर हे लोक कोण आहे, मी बाजूने बघतोय तर ते लोक पळाले. मग मी पण चावी सोडली, लॉक सोडला, बरोबर राहू दे. मी तिथून जे पळत सुटलो त्यांच्या पुढे पळत पळत आम्ही डायरेक्ट आमच्या रूमवरती 500 मीटर अंतर. 500 मीटर अंतर आमच्या 2 मिनटामध्ये आम्ही पळत पळत गेलो हायवेने. रूममध्ये जाऊन झोपे गेलो. बोललो काय होतं माहिती नाही. बोललो खरंच होतं की काय, दुसरी कोणती बाई होती गावातली होती, की खरंच आपण बघितलं. हे कन्फर्म करण्यासाठी बोललो उद्या आपण गावातले जे माणसं आहेत, वॉचमॅन लोक येतात, ते तिथेच असतात. तर बोललो त्यांना विचारूया एकदा. पण त्या दिवशी वॉचमॅन लोक वगैरे कोणी नव्हतं. नवीनच आम्ही तिथे गेलो होतो, काम चालू केलं होतं. चेहरा दिसला का तुम्हाला तिचा? चेहरा नाही, कारण ते अंतर जास्त डिस्टन्स होतं बरोबर. आणि त्या काळोखामध्ये म्हणजे दिसतं काय काय दिसलं तुम्हाला त्या बाईचं? काहीच नाही, फक्त म्हणजे जस्ट सफेद साडी म्हणजे घातली होती आणि एक लेडीज, म्हणजे ते मोठा दगड होता. तुम्हाला कळलं कसं कळलं ती बाईचे म्हणून? कारण पूर्ण जो आपला हायमास आहे ना, तो पूर्ण प्रकाश तिथं पडत होता. म्हणजे एक 100-150 अंतराचंच कळतं नाही की बाबा जेंट्स आहे की लेडीज आहे, हे आपल्याला कळतं. म्हणजे केस वगैरे मोठे वगैरे होते? हां. तर मग तिथून आम्ही रूमवरती गेलो, झोपलो. दुसऱ्या दिवशी मग जेव्हा आम्ही परत आलो कामावरती तिथे टोल नाक्यावर, तर तिथे वॉचमॅन लोक होते. त्यांना विचारलं की बोलो काका, बोलो असं असं आहे, आमच्याबरोबर रात्री असा असा प्रसंग झाला, तर काय असं आहे का? ते म्हणतात नाही तसं तर काय आम्हाला माहिती नाही, पण असू शकतं, कारण काल अमावस्या पण होती. त्यांनी पण लगेच चेक केलं. तर बोलले अरे हां, काल अमावस्या होती. तर बोललो असू शकतं, तुम्हाला दिसलं बी असेल. पण तसं काही इथलं काय प्रकार नाही अजूनपर्यंत आम्हाला ऐकणार नाही. आणि टोल नाका आताच नवीन झाला आहे, रस्ता आहे, शेती वगैरे बाजूला, आजूबाजूला काहीच नसतं टोल नाक्याच्या बाजूला. तर मग आम्ही सोडून दिला विषय. आणि तो दुसरा जो गणेश होता, तो तर आम्हाला म्हणजे कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही. तर मग असंच आमचं काम चालू केलं. 1 महिना झाला. त्यानंतर परत मग अमावस्या परत होती. तर आम्ही काय म्हणजे कॅलेंडर वगैरे आमचं काही हे नाही. फक्त आमचं काम आहे की काम. कॅलेंडर नाही बघत आम्ही काय. तर आम्हाला तिथे म्हणजे एक गावातले इगतपुरी गाव आहे. त्या गावातले 2 मित्र आहेत. एक मुसलमान आहे, एक मराठी आहे. पण त्यांची जोडी एक नंबर आहे. ते तिथे वॉचमॅन, त्यांची ड्युटी लागली होती नाईटला. त्यांची चेंज होत राहतात. मग ते दुसरे वॉचमॅन होते. ते मला बोलले की म्हणजे आमच्या लोकांना बोलले 5 जणांना की त्यांना माहिती आहे की आज यांचं काम कुठे लागले. एक असं टोल नाका आहे. टोल नाक्याच्या पुढे 500 मीटर अंतरावरतीच असं खाली टर्निंग आहे, टनल, बोगदा बोलतो आपण त्याला. त्या बोगद्यामध्ये यांना काम करायला जायचं आहे. तर ते बोलले अरे बाबले, आज मला तिकडे जाऊ नका, कारण आज अमावस्या आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो टनल आहे जिथे तुम्ही त्या बोगद्यात काम करणार आहे ना, त्या बोगद्याच्या राईट साईडला आहे ना पूर्ण जंगल, जंगल म्हणजे जंगल. आणि इकडे लेफ्ट साईडला नदी. आणि तिथून थोडं पुढे आमच्या अंतरावरती 200-250 मीटरवरती आमचं घर होतं, रूम होती जिथे आम्ही राहायचो. तर ते बोलले की आज अमावस्या आहे की जाऊ नका म्हणून. तर आम्ही दुर्लक्ष केलं. त्यातले मला तर अनुभव होता आणि त्या दिवशी जो मागच्या महिन्याचा जो झाला त्याने ते विसरून गेले होते. तर त्यांना हा पहिल्यांदा झालं होतं. मला झालं होतं नेहमी, पण त्यांचा हा पहिला प्रसंग होता. आणि तो गणेश नावाचा मुलगा होता. त्याने म्हणजे तो ह्या गोष्टी वगैरे लक्ष देत नाही, कधी घाबरत नाही, तो बिंदास. त्याला तुम्ही बोलले की स्मशानभूमीमध्ये जाऊन झोप, तर जाऊन झोपणं. त्याला तसलं काही नाही. तर मग आम्ही काही दुर्लक्ष केलं आणि आमचं सामान वगैरे उचललं. 2 बॅगा होत्या, आम्ही उचलल्या. 5 जण आम्ही निघालो. निघाल्याच्या नंतरून त्या बोगद्यात गेलो आम्ही रात्री 11 वाजता. कारण या गोष्टी गप्पा गोष्टी करण्यासाठी त्या वॉचमॅन लोकांनी जसा विषय काढला ना, तसा तो विषय वाढत गेला. आम्ही 9 वाजता जेवून झालं. 10 वाजता आम्ही काम स्टार्ट करतो, पण त्याच्या गप्पा गोष्टीमुळे आम्हाला 11 वाजले. मग 11 वाजता आम्ही जेव्हा तिथं गेलो बोगद्यामध्ये, आणि बोगद्यामध्ये पूर्ण अंधार. तो बोगदा टर्निंग जो होता टनल, तो असा इकडे 6 पदरी आणि इकडे 6 पदरी, असा टोटल 12 पदरी रोड. तो टनल खाली बोगदा म्हणजे तेवढाच अंतराचा बोगदा. तो बोगदा असा
तेवढा लांब होता, एक 200 मीटर असेल, असा 150-200 मीटर. तर त्या बाजूला पण म्हणजे जे लाईटीचं मला बोललो ना खांब आहेत मोठे मोठे लाईटीचे हायमस, तर त्याचा प्रकाश तिकडे बी थोडा थोडा पडायचा, दिसायचं स्पष्ट. म्हणजे त्या बोगद्याच्या बरोबर टर्निंगला तेच, त्याच्या पुढचं पूर्ण अंधार, कारण जंगल. आणि ह्या बाजूला नदी होती, शेती वगैरे, शेतीच्या पुढे नदी खाली. तर मग आम्ही आमचं 11 वाजता आलो. तिथे एक वरती जी हायमास होता त्याच्यातून एक कनेक्शन घेऊन खाली बोर्ड लावला. बोर्ड लावल्यानंतर एका मित्राने मग लाईट लावली, एक ट्यूबलाईट लावली फक्त आपल्याला दिसण्यासाठी, काम करण्यासाठी नाईटला. 11 वाजता मग ते चालू केल्याच्यानंतर म्हणजे 12 वाजले सगळं सामान वगैरे, मशीन वगैरे सगळं सेट करायला आपल्याला. तर मग 12 वाजले. 12 वाजल्यानंतर काय झालं की आम्ही काम स्टार्ट करणार, तेवढ्यात आम्हाला एक आवाज आला, ते डफली वाजत बघा गावाला. त्याच्यानंतर एक माणूस असतो, ते गावातले एक माणूस येतात, घोंगडी घालतात, ते मशालीसारखं असतं, ते आग वगैरे पेटवतात, संबळ वाजवतात, संबळ. हां. तर तसंच काहीतरी. तर ते आम्हाला आवाज आला, तर ते आम्हाला दिसलं की एक 25-25 लोकं असतील, त्याच्यामध्ये थोड्याफार लेडीज पण होते. ते लोकं आले, ते त्यांचा कार्यक्रम करत होते. तर आमच्या दोघांना माहिती होते आम्ही आपल्या इकडचंच गावचे होते आम्ही दोघंजणं. तर ते म्हणले की अरे बाबा हे याचं करतात ते. तर बोलले ठीक आहे. बोललं ते तिथं आम्ही म्हणजे ते लोकांनी 15-20 मिनटं तिथं काहीतरी त्यांनी केलं आणि ते लोकं तिथून निघून गेले. निघून गेल्यानंतर 12-12:15 झाली. त्याच्यानंतर मग तो जो गणेश होता तो बोलला की अमोल चल आपण जाऊया, तिथं काहीतरी त्यांनी ठेवलं असेल नैवेद्य वगैरे, आपण खाऊया, भूक लागली. ते दुसरे दोघंजण बोलले की अरे जाऊ नका, तसलं काही खाऊ नका, इकडचं. तर बोललो की तो गणेश बोलतो की नाही मग तसलं काय नसतं, आपण काय विश्वास ठेवत नाही, तुम्हाला यायचं आहे तर या, नाही तर मी जातो. तो काय ऐकणार, तो म्हणतो आम्हाला तुला यायचं. मी बोललो ठीक आहे, बोललो चल, बोललो जाऊया. मग आम्ही दोघंजण बोललो तुम्ही तुमचं थांबा, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही येतो जाऊन. ते अंतर होतं एक 150 मीटर, पूर्ण शेत होतं मोकळं. तिथे एक मोठा तिथं ठेवलं होतं, मग लाईटीचा पोल होता छोटासा, एक बल्ब लागलेला असतो ना जसं काचेचा पहिला, तिथे तसं एक नॉर्मल लाईट होती. तिथं खाली दगड वगैरे ठेवलं होतं, ते शेणाने सारवलेलं होतं, जसं जुन्या पद्धतीने शेणाने सारवलेलं होतं. पुरणपोळी आपली ती अशी एवढी मोठी पुरणपोळी, त्या पुरणपोळीवरती 2 भजी, कुरड्या, पापड वगैरे असतात आपल्याकडे, ते ठेवलं होतं. डाळ भात होता थोडा, सार भात वगैरे असतात आपल्या वेळेस करतात पुरणपोळीच्या वेळेस. त्यानंतर बाजूला लिंबू वगैरे ठेवला होता, त्याच्यावरती मी हळद कुंकू वगैरे वाहून अगरबत्ती वगैरे लावलं होतं सगळं. तर त्याने बघितलं तर तो बोलला एक काम करूया, आपलं तो लिंबू उचलला, तिथे पहिला ते हळदी कुंकू होता तो टिका घेतला, एक त्याने त्याला लावला, एक माझ्या कपाळाला लावला. त्यानंतर तो लिंबू घेतला, त्याने खिशात टाकला. तो बोलतो अरे हा लिंबू आपण सकाळी उठलो ना की पहिला लिंबू सरबत बनवू, आपण दोघं पिऊ. तर बोललो ठीक आहे चालेल. मग तो बोलला ही पुरणपोळी मोठी आहे, आपलं पोट भरेल. मग त्याने अर्धी पुरणपोळी त्याला खाली त्याने घेतली आणि अर्धी पुरणपोळी मला दिली. 2 भजी होते, एक भजी त्याला, एक भजी मला. कुरड्या पापड होते ते खाल्ले, थोडा डाळ भात होता, थोडा खाल्ला, पोट भरलं. कारण 9 वाजता आमचं जेवण झालं होतं, भूक तर लागली होती 12 वाजे. बोललो थोडंफार आपली पेटपूजन, मग ते खाल्लं आणि ते सगळं झाल्यानंतर मग आपलं निघून आलो. परत आमचं काम चालू. त्यानंतर काम चालू केल्याच्यानंतरून एक अर्धा पाऊण तासाने काय झालं, म्हणजे बाजूला ते असं जो टर्निंग होतं ना, टनल बोगदा, त्या बोगद्यामध्ये काम करताना असं ह्या बाजूला एक शिडी लावली होती, ह्या बाजूला शिडी लावली होती आणि केबल अशी वरती ठोकायची होती, जे इलेक्ट्रिकची केबल असते वायर अशी जाड, तर ती ठोकायला लागते वरून. तर वरतून ठोकण्यासाठी एक जण वरती चढला होता आणि एक जण खाली शिडी पकडायला असं, असे इकडे दोघंजण, इकडे दोघंजण. आणि बोगद्याच्या ह्या स्टार्टिंगला जातो आणि त्या एंडिंगला तिकडे जे जंगल चालू होतं ते एंडिंगपर्यंत आपल्याला ठोकायचे होते. तर मग आमचं ते चालू केलं काम, जस्ट काम चालू केलं. काम चालू केल्याच्यानंतरून एक अर्धा पाऊण तासाने तिथे कोणतरी असं म्हणजे त्या बाजूला ना टर्निंगच्या त्या जो बाजूला तिथे असं एक छोटासा दगड होता आणि ते लाईटीचा जो प्रकाश आहे तिकडे पण लाईट होती, हायमास जो टोल नाक्याला मोठे असतात त्या लाईटीचा प्रकाश तिकडे बी पडत होता थोडा. त्याच्या प्रकाशामध्ये दिसलं की तिथे कोणतरी बसलेलं आहे, एक लेडीज टाईप, सफेद साडीवाली वगैरे. बोललो ती परत बोलली अरे, बोललो ती पण एक दिसते तिथं कोणतरी बसलं आहे. जो मागच्या मनात प्रसंग झाला त्यांना आठवला की अरे तिकडं तसं झालं, तसं इथं पण कोणतरी बसलं आहे त्या कोपऱ्याला बघ. आणि ते अंतर काहीतरी 12-15 रोड, म्हणजे तेवढा बोगदा पण तेवढाच लांब असणार, तेवढ्या लांब आम्हाला ते दिसलं तिकडे की कोणतरी बसलेलं आहे म्हणून. तर मग हा गणेश परत बोलतो
की अरे असं काय नसतं, मी जाऊन बघून येतो, थांबा जरा बोललो. तुम्ही थांबा इथेच. आम्ही थांबलो इथे. आणि अंधारामध्ये पूर्ण अंधार, त्या ट्यूबलाईटीचा प्रकाश म्हणजे काहीच नव्हता पडत. 40 वॅटचा असं म्हणजे एक बारीक असते थोडी, घरामध्ये जी आपण लावतो तेवढाच प्रकाश. ती पण लांब लावली होती आणि आम्ही पुढे काम करत होतो, तिचा प्रकाश इकडेच. तर आम्ही चौघंजण काम करत होतो आणि आमच्यामध्ये एक जो पाचवा होता, तो आपला हा जो हायवे ना, हायवेच्या साईडला जो स्लोप असतो ना, त्या स्लोप चढून खाली उतरून आम्ही बोगद्यामध्ये खाली काम करतो. तो स्लोप वरती चढून हायवेला जे आपलं एक म्हणजे दगड असतात ना, प्रत्येक गावाचं नाव लिहितात किलोमीटर वाईज, त्या दगडावरती बसला होता. त्याच्यावरती टाईमपास चालला होता. आणि खाली म्हणजे जो गणेश आहे तो परत चालत चालत गेला. तो बोला थांबा इथे, मी बघतो किती काय गोष्ट आहे, तुम्ही घाबरू नका. महिने दगड उचलला आणि त्या टर्निंगच्या त्या दुसऱ्या पॉईंटला तिकडे चालत चालत गेला. आतमध्ये पूर्ण अंधार होता. तो चालत चालत गेला. म्हणतो अरे कोण आहे, कोण बसलं तिथे, उठ लवकर नाही तर मी दगड फेकून मारेल. बापरे. तर ते काय उठत नव्हतं समोरचं. तर हा अजून थोडा पुढे गेला. म्हणजे शिव्या वगैरे देत होता तो, म्हणजे असं सिरियसली नाही. मित्र म्हणजे आहेत बाबा, मित्र आहेत, त्यांचा एक आधार असतो, मनाला पण एक आधार असतो. हा बाबा काय झालं तर मित्र आहेत माझे. पण तो पण आपला गेला. पण तसा बी तो काय घाबरत नाही. घाबरलो ऑलरेडी, म्हणजे आम्हीच घाबरलो होतो. तो बिंदास गेला. गेल्याच्या नंतर तिकडे जवळजवळ जसं जाणार तेवढं त्याने तो बोलला की दगड फेकून मारायला आता खरंच बोलतोय, उठ लवकर, कोण आहे, निघ घरी. तर तो बोलतो अरे नको नको मारू, गणेश मी आहे म्हणून. तर बघितलं तर तो आमच्यामधलाच एक जण होता, शेखर म्हणून. तर त्याने सफेद शर्ट घातलं होतं. आम्हाला वाटलं की असंच आहे. मग तो बोलला की अरे अशी मस्करी करू नको, की चल म्हणून काम कर, मी तुला माहिती आहे मी काय घाबरत नाही, मी खरंच दगड मारला असतं तर. बोलतो चल काम कर. ठीक आहे बोला चल. त्याला वाटलं की आम्ही घाबरू. मग तो आम्ही आलो. तो बोला आला कधी, अरे बोललो तुम्ही काम करत होते, मी खाली जातो, कारण शिडी पकडून होतं ना, त्यांना माहीतच नाही. तो बोला जस्ट पाणी पिऊन येतो, थांब जरा. पाणी वरतीच ठेवलं होतं बाजूला, म्हणून तो गेला होता. आमच्या लक्षात नाही, कारण आमचं काम कंटिन्यू चालू. तो 10 मिनिटांनी तिकडे दिसला होता आमच्यामध्ये एकाला. मग आम्ही तो सोडून दिला. आम्ही आलो परत काम चालू केलं. काम करून झालं असेल परत एक अर्ध्या पाऊण तासाने परत तिथं आम्हाला कोणतरी बसलेला दिसला. त्याच दगडावर तिथेच टर्निंगच्या बोगद्याच्या त्या लास्ट टोकाला दुसऱ्या पॉईंटला, त्या बाजूला पुढे जंगल. तर बोललो अरे हे कोण बसलं. तर मग परत त्या गणेशने बघितलं की शेखर. तर बोलला हा शेखर. हा बोला मी तर इथंच आहे. बोललो आपण चौघं इथंच आहे. बोला अजून तिकडे कोण बसलं मग. बोला अरे रोहित असेल, म्हणजे आमचा अजून एक 5वा माणूस तो वरती बसला होता बोगद्याच्या, तो असेल. तर मग आम्ही जस्ट बाहेर आलो, वरती आवाज दिला, कारण हायवे असं वरती असतो ना, तर वरतीच्या आवाज दिला त्या माणसाला, काय रोहित. तर तो बोलतो हा बोला काय बोलता, काय पाहिजे. तर नाही बोलला काय नाही राहू दे. तर मग गणेश बोलता अरे रोहित तर पण वरतीच आहे, मग तिथं बसलं आहे कोण. बोला आता खरंच तर नाही. तर मग त्यातला परत आमच्यामधला एक जण बोलला की अरे ते 2 वॉचमॅन आपल्याला बोलले होते माहिती आहे की आज अमावस्या आहे, जाऊ नका, तिकडे जंगल आहे या बाजूला, तिकडे प्रॉब्लेम होईल. बोलो त्याच्यामध्ये माहिती आहे ते मुन्ना, त्यांनी सफेद शर्ट घातलं होतं, आता तो बसला असेल. तर गणेशला परत डेअरिंग. तो बोलला आता बोललो हा असेल ना तर याला शिव्याच घालणार. मग हा परत निघाला गणेश, दगड उचलला, परत गेला. बोलतो कोण आहे, उठ नाही तर मी दगड मारेल. कोण आहे असं गेला, शिव्या गेला की जवळ गेला. जेव्हा जवळ गेलं ना, त्याचं अंतर म्हणजे एक आपलं जेवढं अंतर आहे तेवढंच असेल, थोडंसं जास्त. जवळ गेल्यानंतर ना जस्ट म्हणजे असं मुंडकं वरती केलं त्या बायाने, केस वगैरे होते. आणि कारण आम्हाला पण ह्या बाजूने दिसायचं टोकाने की समोर लाईटीचा प्रकाश तर पडलाच होता. आणि त्या प्रकाशामध्ये तिचा चेहरा दिसला की अर्धा चेहरा पूर्ण जळालेला होता आणि अर्धा चेहरा प्लेन. बापरे. गणेशने जसं बघितलं म्हणजे त्याचे एकदम पातळ, तो सरळ तिथून दगड टाकला आणि तिकडनंच आवाज दिला की पळा पळा. बोलला की आम्हाला पण इकडे दिसलं, आम्ही त्याची वाट बघितली. तो जसं आमच्या जवळ आला लगेच त्याला घेऊन आम्ही वरती आलो आणि वरती जो बसला होता ना रोहित, त्याला आम्ही घेतला आणि आम्ही तो बोलला की अरे काय झालं मग का पळतं. तर तो बोलतोय की अरे खाली आम्ही असं असं बघितलं. तो बोलतो काय मला दाखव म्हणून. तर तो बोलला की नाही बोललो आम्ही बघितलं, गणेश गेला होता तिथे मग अशी जे होतं ना ते शेखरने केलं होतं. तर आता बोलो खरोखर आम्ही बघितलं, पळ इथून पहिले. तसंच बोलो आम्ही परत आम्ही बोलो इकडे 500 मीटरवरती आमचा टोल नाका होता.
आणि टोल नाका इकडे आणि 250 मीटरवरती आमचं 200-250 मीटरवरती घर होतं. तिथे आम्ही रूममध्ये राहायचो. बोललो आम्हाला आपल्याला ती रूम जवळ पडेल, रूमवरती जाऊया आपण. मग आम्ही रूमवरती गेलो पळत गेल्याच्या नंतर ना तिकडे आम्ही जसं रूमचा डोअर उघडला, दरवाजा उघडला आणि त्यावेळेस कसं म्हणजे ते गावाच्या बाहेर होतं घर. ते घर एकदम असं पडीक म्हणजे असं बोलतात ना शेणाचं सारवलेलं, मातीने सारवलेलं असं होतं. वरती कौले वगैरे जुनी. तर आम्ही जसं डोअर उघडला, आतमध्ये लाईट चालूच होती कारण आम्ही कंटिन्यू लाईट चालूच ठेवतो. काय आपल्याला बिल वगैरे तसलं काही टेन्शन नाही. बोललो हाय कंपनीचं. आम्ही जस्ट आतमध्ये एंट्री केली तर आमच्यामधला जो शेकर होता त्यांनी बघितलं की म्हणजे भिंतीला असा तडा गेला होता, चेर गेली होती. त्या चेरमध्ये काहीतरी चमकताना दिसलं. तर तो बोला अरे इथं काहीतरी आहे बोललो बघा. तर ते त्यावेळेस आमच्याकडे साधा मोबाईल जुना. त्यांनी असं टॉर्च लावून बघितलं एकाने. तर बोलला अरे साप आहे आणि खूप मोठा साप आहे आणि जाड आहे. तर मग त्याच्यामध्ये आमच्यामध्ये म्हणजे त्या रूममध्ये अजून एक आमच्याबरोबर राहण्यासाठी कंपनी अजून एक माणूस दिला होता. तो माणूस होता बंगाल बोलतो. तर त्या माणसाने काय केलं, एक पहार असते माहिती आहे, पहार बोलतात आपल्या इकडे. शीग असते, शीग त्याच्यासारखी अशी बाला टाईप असते. त्यांनी खांतात पूर्ण. हां, त्याने घेतलं आणि ती जशी मारली त्याला लागली सापाला, पण तो साप तिथून पटकन खालून गेला निघून. ते दिसलं, मेला नाही. मग तो बोलतो भाई मारा नहीं, एक ही बार लगा, वो भाग गया. बोलते जाओ जल्दी नहीं तो अपने को सोने नहीं देगा. तर तो भाला घेऊन तो गेला बाहेर. आमच्यामधले 3 जण, तो गणेश, एक शेखर आणि तो अजून एक मित्र होता. त्यांनी 4 जण असे गेले बाहेर. म्हणजे जे भेटेल ते कुदळ वगैरे, फावडा वगैरे ते सगळं होतं त्यांच्याकडे. कारण तो कडियाचं काम करायचं, ते बोलतात ते बांधकाम करतात ना, त्याच्याकडे सगळं सामान होतं त्याचं. त्याच्यामुळे ते घेतलं त्यांनी, सगळे बाहेर गेले आणि आम्ही 2 जण आतमध्ये ठेवले. कारण तो साप आतमध्ये जर आला तर आम्हाला दिसेल, बाहेर गेला तर बोललो तुम्ही मारा. तो काय बाहेर पण भेटला नाही, आतमध्ये पण भेटला नाही. मग आम्ही परत तिथे आम्ही रात्रभर तोच विचार करतो. 4 वाजले सकाळचे, म्हणजे 4 वाजायला आले होते. 3-3:30च्या दरम्यान असेल. मग तिथून आम्ही 3-3:30ला आम्ही तिथून बोललो आता करायचं का. तर बोलले एक काम करूया. बोललो तिथे पुढे गेलो तर परत ते जंगल वगैरे लागणार आपल्याला. तर बोललो आता जायचं कुठे, घरात तर झोपू शकत नाही कारण घरामध्ये साप आहे, त्याला तुम्ही अर्धवट मारला, तुम्ही हे पण चुकी केली. तर बोललो नाही तिकडे जाऊ शकत कारण तिकडे ती बसली आहे, तिकडे तो प्रसंग, इकडे हे मरीच आपण लटकलो. मग करायचं का. बोले काम करूया, इथं झोपण्यापेक्षा आपण एकत्र सगळेजण चालत जाऊया आणि टोल नाक्यावरती तिकडे जाऊन झोपूया. कारण जवळ आसपास कुठे हे नाही, गाव पण पुढे परत 2 किलोमीटर. कारण इकडनं आमचं ते 500-550 किलोमीटर, ते 500 आणि हे 200-250 असे 1 किलोमीटरपेक्षा जास्तच. टोल नाक्यापासून पुढे परत 1 किलोमीटर गाव होतं गोटीगाव. तर बोललो जाणं आपल्याला शक्य नाही, तर टोल नाक्यावरती आपण जाऊया, तिथं वॉचमन आहेत ना आपले, तिथे जाऊन झोपूया बूथमध्ये. तर आम्ही दरवाजा बंद केला आणि बूथमध्ये जाऊन झोपी गेलो. तिथे त्यांना सांगितलं की असं असं झालं. मग तेव्हा ते वॉचमॅन बोलले की तुम्हाला सांगितलं होतं की नका जाऊ, तरी पण तुम्ही गेलो, हे असं झालं. पण त्यावेळेस आम्हाला असं म्हणजे काही प्रॉब्लेम नाही झाला. पण कळलं का कोण होती ती बाई ती शेवटपर्यंत. नाही, त्यांना विचारलं, ते बोलले की तुम्हालाच नाही, असं बाकीच्या गावकऱ्यांना पण दिसलेलं आहे, त्या बाजूला जंगल आहे, भरपूर तिथे घटना होतात आउटसाईड. म्हटलं ते दिसतात म्हणले भरपूर जण. बरं, आणि ज्या मित्राने तुमच्या तिला पाहिलं होतं त्याला काही त्रास झाला का. नाही, त्याला काहीच नाही त्रास. तर आम्ही कंटिन्यू तिथे 6 महिने काम करतो, काहीच नाही त्रास. अच्छा. आणि किती दिवस चाललं होतं टोटल. तो पहिला प्रसंग सांगितला तो त्याच्यानंतर पुढच्या अमावस्याला असे 1-2 महिने, 2.5 महिने. 2-2.5 महिने कंटिन्यू चालू होतं. हां, 2-2.5 महिने. मग त्याच्यानंतर परत तुमच्या व्यतिरिक्त कोणाला काय दिसलं का तिकडं काम करत असतानाच. काम करत असं नाही, तेवढंच. परत म्हणजे आम्हाला कसला त्रास नाही, कोणाला काय प्रॉब्लेम नाही, काय नाही. आम्ही परत नंतर मग 15-20 दिवसांनी आमचं काम झालं की आम्ही परत मुंबईला यायचो, 2 दिवस राहायचं आणि मग परत आमचं कामाला जायचं. बरं, तर हे होते तुमचे अनुभव. हां. तर मित्रांनो, हे होते अमोल सरांचे अनुभव आणि अनुभव खूप भयंकर होते. आणि या अनुभवातून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आपले एक सबस्क्रायबर आहेत राहुल कानाडे म्हणून, ते आपल्याला दरवेळेस फॉलो करतात, प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतात. तर त्यांचं मनपूर्वक आभार आणि असंच तुमचं प्रेम आणि सपोर्ट आम्हाला नेहमी राहू देत. आणि सरांसारखं जर तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक आपण दरवेळेस आपल्या कमेंट बॉक्समध्ये देतो. तर ती लिंक जाऊन तुम्ही बघू शकता, ती भरा पूर्ण आणि आम्हाला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा, म्हणजे तुम्हालाही संधी भेटेल आपल्या पॉडकास्टवर यायची. तर चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.